नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया आणि मृण्मयी ह्या कबीरच्या घरच्यांची वाटच बघत असतात. कारण हॉटेलमधील जे वेटर आलेले असतात आणि आज जो काही मेनू ठरवायचा असतो त्या पदार्थांची चव घ्यायची असती. तर तेवढ्यात लगेच मधू, गुंजा आणि विजया येतात. तर मधू म्हणते की वहिनी, आम्हाला उशीर झाला का? तेव्हा माया ही टोमणे देत म्हणत असते की नवीन काय त्यात इतके. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते की अगं आतू, काही नाही ग, आणि आता आलात ना तुम्ही, मग बसा. तेव्हा विजया आणि मधू खाली बसतात. तर लगेच गुंजा उभी असते आणि रोहनचे पूर्ण लक्ष हे गुंजाकडे असते. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते की अगं गुंजा, बस ना, उभी का राहिली असीस? तेव्हा विजया म्हणते की गुंजा बस ना. गुंजा म्हणत असते की नाही, मी बरी आहे येते उभी. तेव्हा मात्र माया रागाने म्हणते, आता आली आहेस ना, मग बस ना. विजय म्हणते की ती आली नाही, आम्ही तिला सोबत घेऊन आलो. आणि मधू लगेच दोघींना शांत करते आणि गुंजाला बसण्यासाठी सांगते. तेव्हा गुंजा खाली बसल्यानंतर रोहन हा गुंजाकडे बघतो आणि मनात म्हणत असतो की याला म्हणतात गावरान मेवा वगैरे काही म्हणतात ना, त्यापैकी हा. तेव्हा मृण्मयी आपल्या सर्व सासरच्या माणसांची त्या लोकांशी ओळख करून देते. त्यानंतर लगेच माया म्हणत असते की सॉरी, यांच्यामुळे उशीर झाला. कसं आहे ना, आपली माणसं असल्यावर सर्व काही पोटात घालावेच लागते, असे रागाने ती मधू आणि विजयाकडे बघत टोमणे देत बोलत असते. तर मृण्मयी ही मायेला शांत राहण्यासाठी सांगते. माया काही शांत राहत नाही आणि मिडल क्लास लोकांचे असेच असते, त्यांना वेळेचं काही भानच नसते. तेव्हा मात्र मृण्मयी म्हणत असते की कबीरचा आत्ता मला फोन आला होता आणि तो येतच असेल. तेव्हा तो हॉटेलला माणूस म्हणत असतो की मी काही पदार्थ डायनिंग टेबलवर ठेवलेले आहे, तुम्ही त्याची टेस्ट घेऊन सांगता का? आणि मग तुम्ही लगेच मेनू फायनल करून टाका. तेव्हा माया म्हणते काही हरकत नाही आणि ती लगेच जायला निघते. तेवढ्यात लगेच मधू म्हणत असते की वहिनी, आओ हे येतच असतील, कारण त्यांचा मला फोनसुद्धा आला होता, आपण त्यांची वाट बघूयात. तेव्हा माया म्हणत असते अगोदर आता तुम्हाला येण्यासाठी उशीर झाला आणि तुम्ही आता अशोकदादा येतील, कबीर येईल म्हणून त्यांची वाट बघण्यासाठी लावतान. असंच कायम थांबत राहिलो तर लग्नाचा दिवस सुद्धा उजाडेल. तेव्हा विजय म्हणते की असे काही होणार नाही, ते येतच असतील. तेव्हा मृण्मयी म्हणत असते की तुम्ही सर्वांनी एक विचार करा, आपण आत्ता काही मेनू ठरवूयात आणि काका आणि हे आल्यानंतर आपण जर काही त्यात बदल करायचा असेल तर तो करून घेऊयात. तेव्हा मधू आणि विजय म्हणतात की काही हरकत नाही, आपण ठरूयात तोपर्यंत. तेव्हा माया त्या माणसांना घेऊन आतमध्ये जाते. तर रोहन हा गुंजाकडे बघतच जात असतो. तर मधू ही विजयाला म्हणते की यांची तर सर्वच तयारी झाली आणि हे पैसे घेऊन येत असतील तर का आले नाही, म्हणून त्या टेन्शनमध्ये येतात. विजय म्हणते की चल, यांनी काय आणले ते तरी आपण तोपर्यंत बघूयात. तेव्हा त्या सर्वजणी आतमध्ये जातात. तर इकडे अशोकदादा हे काकांना घेऊन घरी आलेले असतात, कारण काकांच्या हाताला आणि डोक्याला मार लागलेला असतो आणि पट्टी बांधून त्यांना मलमपट्टी करून घरी आणलेले असते. तर त्यांना पाहून कविता खूपच घाबरते आणि तिच्या हातातील ते ताट खाली पडते आणि बाबा, काका तुम्हाला काय झाले असे विचारत असते. सुबोधसुद्धा बाहेर येतो आणि त्यांची ती अवस्था बघून खूपच घाबरतो. काय झाले असे विचारू लागतो. सुबोध म्हणतो की तुम्ही तर मेनू ठरवण्यासाठी गेला होतात, मग ही अवस्था कशी झाली? तेव्हा अशोकदादा सांगू लागतात की अरे, आम्ही बँकेत गेलो होतो कबीरच्या लग्नासाठी काही पैसे काढण्यासाठी आणि आम्ही कॅश काढली, पण काही लोकांनी आमचा पाठलाग केला आणि ते पैसे आमच्याकडून हडपले, आमची अशी अवस्था केली. तेव्हा मात्र सुबोध आणि कविता यांना खूप मोठा धक्का बसतो. सुबोध म्हणतो की तुम्ही मला सांगायचे, कबीरला सांगायचे, आम्हाला सोबत घेऊन जायचे कुणाला तरी. तेव्हा लगेच अशोकदादा रडतच म्हणत असतात की अरे, माझ्या आयुष्याची कमाई होती आणि कबीरला जर सांगितले असते तो तर सर्वेश दादांबरोबर चांगल्या कामासाठी गेला होता, मग त्याला कशाला अडवायचे, आणि माझी वर्षाची कमाई गेली कष्टाची, म्हणून ते खूप रडू लागतात. सुबोध म्हणतो की मला वेगळ्याच गोष्टीची शंका येते, म्हणजे ज्या लोकांनी कबीरचं अपहरण केलं होतं त्या लोकांनीच तुमच्यावर पाळत ठेवून हे सर्व केले नसेल ना. कविता म्हणते की मला सुद्धा तसेच वाटते, पण अशोकदादा रडत म्हणतात हे सर्व आता त्या परमेश्वरालाच ठाऊक आहे आणि माझी कष्टाची ही कमाई आहे परमेश्वरा, जे होईल आता ते तुझ्या हातामध्ये, म्हणून ते देवाला हात जोडतात. त्यानंतर इकडे कबीर हा धावतच आलेला असतो आणि मला उशीर झाला असे तो सर्वांसमोर बसून म्हणतो.
कबीर विचारतो की तुमची तयारी कुठपर्यंत आली. तेव्हा तो माणूस काही पदार्थांचे जे काही ताट असतं तो पूर्ण भरलेले हे वेगवेगळे प्रकार दाखवत असतो. तर गुंजा म्हणते की इतके सगळे पदार्थ आणि एका ताटामध्ये किती माणसं जेवणार. आमच्या डोंगरवाडीला ना एका ताटामध्ये शेवटच्या पंक्तीला 5-6 जण जेवत असतात. तेव्हा तो माणूस काही पदार्थांचे हे प्रकार आणि त्याबद्दलच्या सर्व किमती सांगत असतो. तेव्हा एका प्लेटीचे 5,000 रुपये सांगितले जातात. तर लगेच मधू म्हणते की 5,000 आणि येथे तर यांचा बँकेतून अजूनपर्यंत तपास नाही आणि येथे खर्चाचा डोंगर मात्र वाढतच चालला. तेव्हा कबीर लगेच म्हणतो की नेक्स्ट प्लेट दाखवा आणि एखादा 500 किंवा 600 पर्यंत जो काही मेनू असेल तो दाखवा. तेव्हा लगेच माया म्हणते 200-300ची प्लेट ही गावाकडे मिळते आणि तुझं तसेच म्हणणे असेल तर मी बाहेर मांडव टाकते आणि पुऱ्या तळण्यासाठी आचारी बसवते. तेव्हा कबीर म्हणतो की परिस्थितीनुसार सर्व काही ठरवले जाते आणि आम्ही आमच्या परिस्थितीनुसार ठरवतो. तेव्हा लगेच तो पुढची माणूस प्लेट दाखवतो 3,000 रुपयाची. तेव्हा गुंजा म्हणत असते की आमच्या डोंगरवाडीला ह्या एका प्लेटची किंमत 3,000 आहे. तर एका महिन्याचा त्याचं जेवण असते आणि येथे तर एकाच दिवसात एकच प्लेट 3,000 रुपयात. तेव्हा तो माणूस काही वेगवेगळ्या किमतीचे प्लेट दाखवत असतो. तेव्हा गुंजा म्हणतात की हे आपल्याला फसवतात. आमच्या डोंगरवाडीला मी 56 पदार्थाचे तुम्हाला 1,000 रुपयात ताट करून देईल आणि हे नक्की काहीतरी आपल्याकडून जास्तच पैसे घेतात. तेव्हा लगेच माया म्हणते की गुंजा लग्न डोंगरवाडीला नाही मुंबईला आहे. मातीची खेळणी बनवून विकणाऱ्या बाईच्या मुलीचं लग्न नाही हे, तशा बाईच्या हाताला काम देणाऱ्या एका बिझनेसमनच्या मुलीचं लग्न आहे. तेव्हा माया लगेच 5,000 रुपयाची जी प्लेट असते ती सिलेक्ट करते. तेव्हा मृण्मयी म्हणते की मम्मा इतकी प्लेट महागाची कशाला. माया म्हणते की आपलं ठरलं आहे ना लग्नाचा पूर्ण खर्च हा अर्धा करायचा, त्यामुळे मी माझ्या परीने जे काही करते. तेव्हा कबीर लगेच आपल्या पिशवीतून काही हे कागद काढतो आणि मधूला विचारतो की आई तू सांग की किती रुपयापर्यंत प्लेट ही सिलेक्ट करायची. तेव्हा लगेच मधू म्हणते की अरे तुझे बाबा येऊन दे तोपर्यंत आपण थांबूयात ना. आणि विजयाला विचारते की वहिनी आपण 1,000 रुपयेपर्यंतचे जे ताट आहे ते सिलेक्ट करूयात का. म्हणून त्या गुंजाला विचारतात. गुंजा म्हणते की हो एकदम बरोबर आहेत आणि इतकं ताट आपण घेणार त्यामुळे जरा काही किंमत कमी करावी लागेल, म्हणजे 700 रुपयात सर्व काही ठरवून टाका. तेव्हा माया लगेच ओरडते आणि म्हणते की आपण येथे लग्नाचा मेनू ठरवण्यासाठी आलो, भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी नाही. आणि तुमच्या घरामध्ये ह्या मोलकरणीला जास्तच भाव आहे. त्यामुळे मृण्मयी म्हणते की मम्मा असे काय करते, ती त्यांच्याच बाजूने विचार करणार ना. तेव्हा माया म्हणते की हो ती त्यांच्या स्टेटसचा विचार करणार, परंतु तुला तर काही नाही, तू आपल्या मम्माचा कधीही विचार करत नाही. तेव्हा मृण्मयी ही कबीरला म्हणते की कबीर आत्तू आणि गुंजा ज्या सांगतात मी 1,000 रुपयाचे ताट सिलेक्ट तेच करूयात आपण. तेव्हा मायाला आणखीनच मृण्मयीचा राग येतो. तेव्हा कबीर काही मायाचे ऐकत नाही आणि 5,00,000 रुपयाचा चेक तो लगेच फाडून देतो. आई आणि गुंजा म्हणतात ना 1,000 रुपयाची प्लेट आहे ती सिलेक्ट करून टाका असे तो माणसाला तो चेक देत बोलतो. मायाला मात्र खूप राग येतो. कबीर म्हणत असतो की आपल्या देशामध्ये अन्न किती वाया जाऊ शकते, कारण एखादा लहानसा हा देश आहे ना तो सुद्धा या अन्नामध्ये त्या लोकांचे पोट भरू शकतात आणि इतके कितीही आपण मेनू जरी ठरवले त्यातून काही लोक हे अन्न वायाच घालवणार. त्यामुळे जरा थोडासा नीट विचार करून माझे सुद्धा काही तत्व आणि विचार आहेत ते सुद्धा तुम्ही सांभाळून घ्यायला हवेत. तर कबीर हा घाईने निर्णय घेतो. गुंजा म्हणते की हो साहेबाजी म्हणतात ना 1,000 रुपयाची प्लेट आहे ती सिलेक्ट करा आणि चिटिंग मात्र करायची नाही, कारण आमच्या गुंजा डोंगरवाडीला म्हणतात की चिटिंग जर केली तर गॅस आणि शेगडी हे जप्त केले जाते. तेव्हा माया ही भयंकर ओरडते आणि कोणी हिच्या या तोंडातून डोंगरवाडी हा शब्द काढा नाही तर तिला तिथे नेऊन सोडा असे ती ओरडतच बोलते. बघावं तेवढं डोंगरवाडी करत असते आणि ही माझ्या मृण्मयीच्या लग्नाचा पार पचका करून टाकेल येथे जर राहिली तर. मृण्मयी म्हणते की मम्मा काय बोलतेस तू हे सर्व. तू तुझ्या पाहुण्यांना मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी दे, परंतु आत्ता कबीरचं नुकसान का करतेस तू. एवढ्यात मात्र मृण्मयीला सरांचा कॉल येतो आणि तिला मेल करण्यासाठी ताबडतोब बोलावले जाते. मृण्मयी घाईने निघून जाते. त्यानंतर तो माणूस सर्वांना पदार्थांच्या टेस्ट घेण्यासाठी सांगतो. तेव्हा मात्र सर्वजण हे टेस्ट घेत असतात आणि गुंजाला काही चमच्याने खाता येत नसते, म्हणून ती दोन्ही चमचे आपल्या हातामध्ये घेते आणि जो पदार्थ घ्यायला लागते तो पदार्थ लगेच मायाच्या तोंडावर जाऊन पडतो.
तर माया भयंकर चिडलेली असते आणि तुझी लायकीसुद्धा नाही, मी तुला माझ्या बाजूने बसण्यासाठी जागा दिली आणि असे अंगावर उडवत असतात का. तेव्हा मात्र सर्वजण खूपच घाबरतात. तर विजय म्हणते की मायाताई, आम्ही मुलाकडचे आहोत, तुम्ही येता जाता कायम आमची लायकी काढत असतात, ती आमच्यासोबत आली. माया ही त्या मॅनेजर आणि रोहनला आतमध्ये बोलावून घेते आणि रागाने तेथून निघून जाते. तेव्हा कबीर म्हणत असतो की माया म्हणजे मामी ह्या मृण्मयीच्या आई आणि सर्वेश्वर मामाच्या बायको आहेत, आपण कुठपर्यंत त्यांना सहन करायचे. तेव्हा मधू म्हणते की आपल्याला सहन करावे लागेल कबीर. नात्यांच्या बंधनात अडकलेल्या ह्या रेशीम गाठी असतात, त्या सहजासहजी सोडवता येत नाही. तेव्हा कबीर म्हणतो की ह्या चांगुलपणाचं हे फळ आहे आणि हे दुसरं फळ जे गुंजाला बोलतो की बडबड करणारं आणि धडपडणारं दुसरं फळ. तर लगेच मधू म्हणते की कबीर काय रे बोलतो हे, आणि गुंजाला जवळ घेत म्हणते की गुणी आहे माझी गुंजा. तर लगेच कबीर म्हणतो की हो दिसते ते, म्हणून कबीर हा जायला निघतो. तर लगेच मधू म्हणते की आपण वहिनींना येऊपर्यंत थांबू. तर लगेच कबीर म्हणतो की कशाला, नाहक आपल्याला त्यांचा अपमान सहन करावा लागेल. एवढ्यात घरी जायला सर्वजण निघणार तर मधूच्या मोबाईलवर फोन येतो आणि तो फोन ऐकून तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण जे काही पैसे चोरीला गेलेले असतात त्याचा हा फोन असतो. तेव्हा सर्वजण विचारतात की मधू काय झाले. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये माया ही गुंजाला म्हणत असते की मी तुला काही पैसे देते, 10 लाख रुपये, ते पैसे घ्यायचे आणि कबीर आणि मृण्मयीच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. तर कबीर हे सर्व ऐकत असतो आणि गुंजाला खूप मोठा धक्का बसतो. तर गुंजा हा निर्णय मान्य करते, कारण ती गेल्यामुळे तिच्या साहेबांचं आयुष्य जर सुखाचं होत असेल तर ती हा सौदा करायला सुद्धा तयार होते. तेव्हा आता पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.